ऑल इंडिया मजली ए इत्तेहादुल मुस्लिमीन MIM मान्य बॅरिस्टर खासदार असिदुद्दीन ओवैसी व माननीय खासदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज भाई जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील व सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे कार्यकर्ते मेळावा आढावा बैठकच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पदाधिकारी येत असताना सांगली, मिरज, कुपवाड शहराध्यक्ष आसिफ उर्फ टिपूभाई इनामदार MIM यांच्या निवासस्थानी भेट दिली। आसिफ इनामदार सांगली जिल्ह्यात गेल्या 17 ते 18 वर्षापासून MIM मध्ये एकनिष्ठ राहून MIM पक्ष टिकून ठेवला आहे। या तरुण कार्यकर्त्याला सांगली जिल्ह्यात MIM पक्ष काम करण्यासाठी संधी द्या। वॉर्ड क्रमांक 15 चे उमेदवार श्री फरीदा रफिक इनामदार यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे। महिलांनी आरती ओवाळून सर्व पदाधिकाऱ्यांचे फुलांचे गुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी MIM महिला विंग व शेकडो महिला व युवा कार्यकर्ते हजारो संख्येने उपस्थित होते। देखो देखो कौन आया, शेर आया, शेर आया, देखो देखो कौन आया, शेर आया। ओके करते विचार करते बिल्कुल। आज हम लोग कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के दौरे के ऊपर थे। कोल्हापुर के बाद अभी हम लोग सांगली पहुँचे हैं। सांगली में मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन के जो पुराने जिम्मेदार हैं, जो हमारे आसिफ इनामदार साहब है, टीपू जिनको कहा जाता है, आज उनके पास यहाँ पर जमात की तरफ से एक बैठक का आयोजन किया गया है। बैठक के बाद इंशाल्लाह इस बात के ऊपर डिसीजन लिया जाएगा कि सांगली के अंदर किस तरीके से जमात इलेक्शन लड़ेगी, कहाँ कहाँ पे व्यक्ति के इलेक्शन लड़े जाएंगे, कहाँ पर नगर पालिका के लड़े जाएंगे। यही एक मशवरा लेने के लिए आज हम लोग सांगली आए हैं। अगर आपके माध्यम से तमाम कोल्हापुर जिले के और सांगली के लोगों को बता दूँ तो इंशाल्लाह आने वाले वक्त के अंदर मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन पूरी ताकत से व्यक्ति के, पंचायत समिति के, नगर पालिका के, महानगर पालिका के इलेक्शन इंशाल्लाह लड़ेगी। और अलहज बैरिस्टर असिदुद्दीन ओवैसी साहब और इम्तियाज जलील साहब भी कुछ दिनों के बाद इंशाल्लाह कोल्हापुर में जरूर आएंगे। अभी आने वाले इलेक्शन के बदल आप कुछ बोलेंगे? मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पूरी ताकत से ये इलेक्शन लड़ने वाली है, चाहे वो व्यक्ति के हो, पंचायत समिति हो, या नगर पालिका हो या महानगर पालिका। पूरी ताकत से हम लोग कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के अंदर इलेक्शन को कंटेस्ट करेंगे। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे सर्व बॅरिस्टर असिदुद्दीन ओवैसी साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज पश्चिम महाराष्ट्राचा कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे। यामध्ये आज महाराष्ट्राच्या कोर कमिटीचे सदस्य आज या ठिकाणी आमचे महासचिव समीर साजिद भाई या ठिकाणी आज आलेले आहेत। तसेच आमचे महासचिव अतिक सर या ठिकाणी आलेले आहेत, ते पण महासचिव आहेत महाराष्ट्राचे, आणि साहेब पठाण साहेब हे महासचिव आहेत। तर आज या ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केलेला आहे, जेणेकरून सांगली आणि आसपासचे जेवढे काही तालुके आहेत ते येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका यांच्या इलेक्शनच्या संदर्भात एक आढावा बैठक या ठिकाणी आयोजित आहे। त्यामध्ये आज हे जे ऑर्गनायझेशन
आज ज्या प्रकारे आपण सर्वांनी आमचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, आपण सांगलीकरांचे MIMच्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक धन्यवादन। महिलांचं खास करून आज यहाँ हमारी जितनी भी माएँ बहनें हैं, इन्होंने हमारा जो इस्तकबाल किया, आप सब लोगों का हम तहे दिल से शुक्र अदा करते हैं। आमच्या आसिफ इनामदार यांचंही या ठिकाणी आम्ही कौतुक करतो, ज्या प्रकारे त्यांनी आमचं वेलकम केलेलं आहे। अशाच प्रकारे जसे फटाके आता उडालेले आहेत, तर 100% इलेक्शनच्या नंतर असेच फटाके उडवू आणि त्यावेळेस महाराष्ट्राची पूर्ण टीम या ठिकाणी येणार आहे 100%। आणि सर्वजण अशाच प्रकारे प्रेम आमच्यावरती द्या आणि टिपूबाईंचे हात बळकट करा, MIMचे हात बळकट करा, आझाद साहेबांचे हात बळकट करा। येणाऱ्या इलेक्शनला तुम्ही टिपू इनामदारला तुम्ही संधी देणार का? आता त्या संदर्भातच एक आढावा बैठक आहे की आता जबाबदारी कुणाला द्यायची, कशी द्यायची, त्याच्या संदर्भात एक आढावा बैठक आहे। टिपूबाई आमच्याबरोबर 12 वर्षापासून MIMचं काम करतायत, नक्कीच त्यांचाही विचार केला जाईल 100%। या गोष्टी आता या ठिकाणी डिस्क्लोज न करता ज्यावेळेस ॲक्शन होईल